तर ज्ञानेश्वरी परिवार म्हणजे काय आणि ज्ञानेश्वरीच का? ज्ञानेश्वरी परिवार ही जी संकल्पना आहे ही ज्ञानोबा यांची संकल्पना आहे. कारण ज्ञानोबा राय एक छोट्या परिवाराला परिवार मानत नाहीत. त्यांच्या परिवाराची संकल्पना विश्वाची आहे आणि विश्वाच्या परिवाराची संकल्पना ज्याच्यात ज्याच्यात रुजते, कारण ती संकल्पना त्यांनी ज्ञानेश्वरीतून आपल्यापर्यंत आणली. विश्वाच्या परिवाराची संकल्पना ज्याच्या ज्याच्या मनात रुजते तो ज्ञानेश्वरी परिवाराचा सदस्य आहे. आणि ही सदस्यता कशी मिळते तर पहिली गोष्ट आहे, ज्ञानेश्वरीची 2-3 प्रकारची उपासना आहे. पहिली गोष्ट, एक 5-6 वर्षापूर्वी पूज्य काकांचा याच ठिकाणी अमृत महोत्सव झाला होता. या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एक काकांच्या परिचयाचा खूप मोठा वर्ग आहे, लाखोनी वर्ग आहे. तर आम्ही जिथे जिथे जावं म्हणजे गेली 60 वर्ष अखंडितपणे पूर्ण महाराष्ट्रात फिरणं हे त्यांनी केलेलं आहे. याच्याकरता म्हणजे जागरणाकरता, लोकजागरणाकरता. तर यामुळे जो जनसंपर्क आहे, लोकसंग्रह आहे, आम्ही सगळ्यांना विनंती केली होती की आपण 1 वर्षभरात 750 कोटी रामकृष्ण हरी हा जप आम्हाला करून द्या. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की लोकांनी ते केलं. म्हणजे तो 1000 कोटीपर्यंत तो जप गेला. लोकांनी ते केलं आणि त्यानंतर जेव्हा इथेच 7500 लोकांचं ज्ञानेश्वरी पारायण झालं, तर या पारायणामध्ये जवळजवळ 4000 लोकांनी आम्ही 108 ज्ञानेश्वरीची पारायण करू अशा प्रकारचा संकल्प घेतला आणि त्यांनी ती केली. तर यातून एक लक्षात आलं की आपण आपलं तोंड मोकळं ठेवलं पाहिजे बोलण्याकरता. आणि हे बोलत बोलत गेलं तर लोकसंपर्क वाढतो आणि लोक ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या जवळ येत आहेत. आणि हे झाल्यानंतर 1 वर्षापूर्वी साधारण एक 7-8 जणांनी आम्ही ठरवलं की आपण रोज पहाटे ज्ञानेश्वरीचा विचार करीत जाऊ. पहिल्यांदा आम्ही 13व्या अध्यायाच्या गुरुसेवेचा विचार आम्ही केला आणि त्यानंतर आम्हाला त्याची गोडी लागली. मग एक 15-20-25 लोक झाले होते. ते म्हणले महाराज आपण पहिल्यापासून ते घेऊ. आणि लोक जुळत आता जवळजवळ 250 लोक पहाटे 4:15 वाजता या साधने करता येतात. आणि ही साधना म्हणजे काय तर हा अभ्यास आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीच्या प्रत्येक शब्दाचं व्यवस्थित प्रत्येकाला अगदी सामान्य मनुष्याला अर्थ कळेपर्यंत ते त्याला समजावून द्यायचं. आणि हे फक्त शब्दार्थाच्या दृष्टीने होत नाही, तर समाधानाचा जो अनुभव आहे हा अनुभव आम्हाला प्रत्येक व्यक्तीकडून मिळाला. आणि हा पारमार्थिक समाधानाचा अनुभव असेल, पण व्यवहाराच्या त्याच्या चिंताही कमी होत चालल्या. म्हणजे व्यवहारात ज्या ज्या चिंता आहेत त्या चिंतांचं उत्तर सुद्धा ज्ञानेश्वरीच आहे, हे या 250 लोकांकडून आम्हाला कळलं. आणि त्यामुळे जे लोक अगोदर म्हणायचे की काही करा पण आम्हाला पहाटे नका सांगू, आम्ही संध्याकाळी येऊ, म्हटलं जे होईल ते पहाटे होईल. तुम्हाला तुमचा आवडता वेळ जर याला देता आला, कारण झोप आवडती असते, आवडता वेळ जर देता आला तर देव त्याचा आवडता आनंद तुम्हाला देईल, नाही तर देणार नाही. आणि याचा परिणाम असा झाला की हे लोक की जे 7-7, 8-8 वाजता उठणारे पण 5 वाजता जणू माऊलीच उठवते इतके फ्रेश होऊन उठायला लागले. आणि प्रत्येक जण ज्ञानेश्वरीत जे जे सांगितलं जातं ते शब्दाचे अर्थ, आमची पद्धत ही आहे की ज्ञानेश्वरीच्या शब्दाचे अर्थ स्वतः लिहून घ्यायचे. कारण 10 वेळा वाचणं आणि 1 वेळा लिहिणं हे बरोबरीच आहे. हे लिहून जाणं सुरू झालं. याच्यातून रोज त्यांनी ते सगळं व्यवस्थितपणे वाक्यबद्ध लिहिणं सुरू झालं. आणि माझी प्रत्येकाला ही विनंती असायची की तुम्हाला जेवढं कळलंय देवाच्या समोर जा आणि देवाला सांगा. यातून जवळजवळ 30-35 वक्ते तयार झाले, ज्ञानेश्वरी सांगतील. आणि मग आम्ही त्यात पुढे उपक्रम असा केला की रोज नियमानं एकानं काल जे झालंय ते 7-1 मिनिटात सांगायचं. त्यामुळं एक सारांश कशा पद्धतीनं सांगितला जावा ही त्यांची भूमिका हळूहळू पक्की होत गेली. आणि
ज्यावेळी अभ्यासात मन लागतं त्यावेळी बाकीचा त्रास मनाला होत नाही, बाकीच्या गोष्टीला महत्त्व कमी दिलं जातं आणि हे समाधान मिळत 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 गेलं की ज्ञानेश्वरीचा विश्वास वाढतो. ही खरी ज्ञानेश्वरीची खास उपासना आहे. एकीकडे ज्ञानाचं अर्जन आपल्या न कळत होतं, एकीकडे शब्दांचं संकलन होतं, एकीकडे सिद्धांत व्यवस्थित आपल्याला कळून जातात आणि एकीकडे माऊलींची कृपा होते. म्हणजे पारमार्थिक साधना जी सर्वांगांनी परिपूर्ण व्हावी त्याकरता ज्ञानेश्वरीचा या प्रकारचा अभ्यास जर आजच्या तरुणाईनं केला, आजची तरुणाई जर यात येईल तर तुम्हाला चॅलेंजली सांगतो, फक्त 6 महिने निष्ठेनं ज्ञानेश्वरी करा, तुम्हाला तुमची सगळी समाधानं आपोआप मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा, बाकी तुम्ही किती भरकटा, शेवटी तुम्हाला पश्चाताप करावाच लागणार आहे. कारण आजचा, तुम्ही एक वाक्य आता बोललात की आजचं काळ भयानक आहे. आज सगळे स्वतःच्या आनंदाकरता इकडे तिकडे फिरतात. बरं, त्यामुळे तरुण चुकतोय, त्याच्या खूप चुका होत आहेत, पण चुका सांगणारं कुणी नाही, कारण त्या प्रकारची व्यक्ती त्यानं संकलित केलेली नाही. आणि माझं मन जे सांगतं तेच बरोबर आहे, पण माझे आदर्श सुद्धा मी त्याच प्रकारचे ठेवलेले आहेत. आणि यामुळे त्याचं जे भरकट नाही त्याला कोणी सांगू शकत नाही, तो कोणाचं ऐकत नाही आणि ज्यावेळी तो दुःखाच्या खाईत जातो त्यावेळी नंतर आत्महत्येशिवाय त्याला दुसरा पर्याय राहत नाही, इथपर्यंत तो जातो. म्हणजे आज आपण शिक्षणाच्या दृष्टीनं पुढे गेलो, पण संस्काराच्या दृष्टीनं आपण किती खाली आलो याचा तरुणाईनं खास विचार केला पाहिजे. आणि तरुणाईला याच्यातून वर काढणारी फक्त ज्ञानेश्वरी आहे, लक्षात ठेवा. संत वाङ्मय आणि ज्ञानेश्वरी आहे, आणि तो सुद्धा या प्रकारानं आपण जसा टेक्स्टबुकचा, आपल्या अभ्यासक्रमात असलेल्या टेक्स्टबुकचा व्यवस्थित अभ्यास करतो त्या प्रकारानं ज्ञानेश्वरीचा अभ्यास जर केला तर आज कितीही मनानं क्षीण झालेला मनुष्य असला तरी सुद्धा त्याला याच्यातून वर निघता येतं. अगदी हे चॅलेंजली आव्हानात्मक रीतीनं सांगता येतं.